हे आत्ताचं आलं सगळं. आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा, पहिल्या 8 दिवसातल्या तपासाचा, त्या संदर्भात अण्णासोबत आम्ही चर्चा केली. चर्चा ह्यासाठी केली की त्यांनी जशात तसं जे प्रशासन आहे, जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी सगळी सिस्टीम आहे, SP साहेब असतील त्याच्यात, यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे, जो पेपर दिला आहे गावकऱ्यांनी, तो जशाला तसा अण्णांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहेत. आणि आमचं पण तेच मत आहे. ह्याच्यात सगळ्या चुका पोलीस यंत्रणेनं केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे. आम्ही हे वारंवार सांगतोय. आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत. कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता, परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची जी गाडी होती, माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं तर ती गाडी त्या ऑफिससमोर ठेवून हे त्या ऑफिसमध्ये सर्रास बसायचे. आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहेत. हे पोलिसांचे मित्र होते. ह्यांचे सगळे CCTV फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता ह्यांचा. हे गाडीवर फिरायचे, ऑफिसमध्ये बसायचे, ह्यांचा चहा नाश्ते व्हायचं, जेवण व्हायचं. तर म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. ज्या कृष्णा आंधळेला ह्या पोलीस स्टेशननी सांभाळलं, त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं, हा एवढा गंभीर गुन्हा का केला, किंवा सगळ्यात मोठा विषय CIDकडे जो तपास दिला, त्या CIDकडे तपास दिल्यानंतर ह्या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं. एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील, जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही. समाजातून सगळे पुरावे आले. दुर्दैव आहे ते अत्यंत. जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी ह्यांची मदत दिसत